तो खोटा आहे नियम म्हणून की असा आहे की वीज नियामक आयोग असं म्हणतं की जमलेले संबंधित बीजी पाटील आणि इतर सर्व ग्राहक हे जे म्हणतात की नियामक आयोगाचा जो अधिकार आहे नाकारण्याचा वगैरे किंवा ठरवण्याचा, हे पूर्णपणे चुकीचा आहे. असा कुठलाही अस्तित्वात नाही किंवा याच्याबद्दल आम्हाला साशंकता आहे असं म्हणा, याचा आम्ही अभ्यास केलेला नाही असं म्हणा, म्हणजे याबद्दल आम्हाला क्लेरिफिकेशन होईल. कारण तुमच्या ज्ञानाबद्दल, तुम्ही घेतलेल्या निर्णयाबद्दल आमची कटुता नाही. आमचा नंबर 1चा मुद्दा असा आहे की हे सगळं हे जरा बाजूला ठेवूया. नंबर 2चा मुद्दा आहे, तुम्ही सगळं काम नियमानं करायला लागला असं समजून नियमानं. तर मग नियमानं करत असताना तुम्ही आलेल्या लाईननं 11 केवी 11 केवी 33 केवीच्या लाईनला केबली जोडलेल्या आहेत. ते कुठल्या नियमानं बसतं आम्हाला माहित नाही, आम्हाला दिसतंय फक्त ते त्याच्यावर लिहिले बिजली का व्होल्टेजचे जायचं नाही, तरीही माणसं म्हणतात नाही. तो दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, ती आउटसोर्सवर काहीतरी 6 कामगार आहेत, त्या कामगारांना ते रोज मिळेल नाही, त्यांचे जी काही त्यांना साहित्य उपकरण दिले हे म्हणतात मला माहिती नाही. आम्हाला माहिती नाही असं काही नको आहे, आम्हाला त्यांचाही जीव महत्वाचा आहे. जो खर्चा काम त्यांचे जे इन्शुरन्स त्या ह्याच्यामधल्या सिस्टीममध्ये त्यांना काय काय दिलेलं आहे मग ते सांगा आम्हाला. त्याचा लिहिलाय काय इन्शुरन्स, त्याला जे हत्यार दिलेत का, त्याला ते क्लोज दिलेत का, काय दिलेलं नाही, त्यांना आम्ही चौकशी केली. हे कुठल्या कायद्यात बसलो? तो कंत्राटदार किती मोठा असू द्या, आता असू दे, आम्हाला काही नाही, आम्हाला त्याचं जीव महत्वाचं. ते तुम्ही दाखवत नाही, आम्हाला सांगत नाही. 4था मुद्दा आमचा, वाकडे तिकडे दाम किटक्यात न घालता वायरी घालायचं तुमच्या कायद्यात कुठलाही ती द्या. ठीक आहे, आम्हाला माहित नाही, पण आम्ही असं चालवतो. MSCBची परिस्थिती अत्यंत गंभीर बनलेली आहे, त्यामुळं आम्हाला खास वाव नाही. आम्ही ती किटकॅटच्या ऐवजी आम्ही आत घालतो वायरी आणि चालवतो. असं द्या, आम्ही कुठं म्हणले तुम्हाला असंच द्या म्हणून. जसं आहे तसं द्या. ही सिस्टीम आहे अशी द्या, ही सिस्टीम आहे अशी द्या. आणि तेवढं त्यात लिहिलं की खाली कोंबडा उठू असं हिसाब. आम्ही तुम्हाला काय म्हणले, जे आहे ते लिहा, जे नाही करू नका. मग आता हे सगळं करत असताना आम्ही काय केलं पाहिजे? तुमच्याकडं एजन्सी नेमलेल्याचं पत्र आलं, आम्हाला तुम्ही अंधारात ठेवलं. जी जिल्ह्याला असेल, डिव्हिजनला असेल, या डिव्हिजनला अशा अशी एजन्सी पत्र आले तिथं मीटर जोड. तुमचा कार्यकर्ता 3 वर्ष झालं पैसे भरले. चालू ह्याच्यात ह्या सगळ्या सिस्टीम मधून आपण म्हणजे इतकं ब्रेकअप व्हायला की तो माणूस आम्ही शोधून काढला. तो म्हटला की माझं नाही, ती जुगत इंजिनियर आहे, तिने आम्हाला सांगितलं, मग आम्ही गेलो. ती नेमका स्टॉक कुठं आलाय